सरकार कितीही डंकापिटीत असलं, की आम्ही गरिबीचं निर्मूलन केलं, तरीही वस्तुस्थिती मात्र फार वेगळी आहे. कारण गरीब लोक अद्यापही खूपच गरीब आहेत. महाराष्ट्रामध्ये तर यांचं जे प्रमाण आहे आपल्या एकंदरीत गरिबीचं, ते 2014मध्ये दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकांची संख्या जी होती त्याच्यामध्ये थोडीशी घट जरी झालेली असली, तरी आजही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 25% शिधापत्रिका दारिद्र्यरेषेखाली आहेत. म्हणजे 75% लोक हे एक व्यवस्थित आहेत, गरीब आहेत आणि उच्च श्रीमंत लोक 2-5% आहेत आणि बाकीचे मध्यमवर्गीय लोक. पण हे दारिद्र्यरेषेखाली 25% लोक, महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 14 कोटी. त्याच्यामधले 25% लोक जर म्हटलं तर 5-6 कोटी लोक जरी म्हटलं तरी हे दारिद्र्य रेषेखाली आहे आणि अतिशय अ, वेगळ्या पद्धतीचे जीवन जगत आहेत. आणि नीती आयोग हा जे आहे नागपूरला, त्यांनी दारिद्र्य 1921चा अहवाल सादर केलेला आहे आणि चांगलं काम केलेलं आहे. परंतु जरी दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या याच्यामध्ये जरी घट झालेली असली, तरी हे दारिद्र्य काही संपत नाही आणि हे राजकारणी काही दारिद्र्यावर काही लक्ष देणार नाही आणि दारिद्र्याची सुधारणा करण्यासाठी किंवा जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत त्यांना हे करण्यासाठी म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये आणण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. त्यांच्यासाठी त्यांचे काही प्रयत्न नाही. आता आपल्या देशामध्ये बिहार हे देशातलं सगळ्यात गरीब राज्य आहे, बिहार. पण त्या बिहारपेक्षाही आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार हा जिल्हा बिहारहून गरीब आहे एक परिस्थिती. कारण या महाराष्ट्रात गरिबांचं प्रमाण 15% एकंदरीत म्हणजे दारिद्र्यरेषेखालील लोकांचं. पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये अर्ध्याहून अधिक लोक गरीब आहेत. म्हणजे जवळजवळ 52.12% हे लोक गरीब असून महाराष्ट्रातला सर्वाधिक गरीब असणारा जिल्हा हा नंदुरबार ठरला आहे, असं एक रिपोर्ट पण एक आलेला आहे त्यांचा. आणि आयोगाच्या अहवालानुसार बिहार हे भारतातील सर्वात गरीब राज्य आहे. आणि हे गरिबीची व्याख्या जी केली जाते ती कशावरून? मातांचं आरोग्य, शिक्षण, अन्न, वीज आणि एकंदरीत राहायला घरं, या सगळ्या बाबीची व्यवस्था यामध्ये केलेली जाते. परंतु आपले जे हे लोक आहेत किंवा राजकारणी आहेत, हे अशा सर्वसामान्य लोकांकडे लक्ष द्यायलाच तयार नाही आहेत. म्हणजे ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि भारतात जी 5 प्रगत राज्य आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव आलं, सर्वात कमी गरिबी केरळमध्ये आहे. त्यानंतर गोवा आहे, सिक्कीम आहे, त्यानंतर पंजाब आहे, MP आहे. पण आपला ह्या 5 जे प्रगत राज्य आहे त्याच्यामध्ये आपला काही नंबर नाही आहे. म्हणजे आपण या कमी गरिबीमध्ये काय आपला येत नाही आहे. आपला नंबर या 5 प्रगत राज्यामध्ये नाही. आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलं, की या लोकांना हे सुद्धा समजत नाही राजकर्त्यांना, की आपला नंबर जो पूर्वी गरिबीमध्ये कमी होता किंवा या 5 प्रगत राज्यामध्ये होता, आता 5 प्रगत राज्यामध्ये आपला तो नंबर राहिलेला नाही आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. भारतात सर्वात श्रीमंत राज्य जरी महाराष्ट्र असलं, तरी त्याचप्रमाणे गोवा, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान हे प्रगत राज्य आहे आणि यांच्यामधली गरिबी झपाट्याने कमी होती. परंतु आपला या महाराष्ट्राचा नंबर श्रीमंत राज्य असूनही त्यामध्ये नाही आहे. महाराष्ट्रातली गरिबी काही कमीच होत नाही आहे. कारण येथे अद्यापही हे दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका आहेत त्या जवळजवळ 25% आहेत. एकूण लोकसंख्येचे जे दारिद्र्याखालील लोक आहेत ते 25% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. आणि आमचे पुढारी काहीपर्यंत डिंगा मारतात, की आम्ही पुढं चाललो, आम्ही उद्योग आणतो, आम्ही हे करतो. ते करण्यापेक्षा तुम्ही सर्वसामान्य जे लोक आहेत दारिद्र्य रेषेखाली त्यांच्यावर काही काम करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची जी गरिबी आहे ती गरिबीची पातळी MPI द्वारे मोजली जाते. त्यानुसार बिहार हे भारतातील सर्वात मागासलेले राज्य आहे. आणि हे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP इन्स्टिट्यूट ऑफ पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट यांनी हे सगळं प्रकाशित केलेलं आहे.
दारिद्र्य निर्मूलनासाठी भारताच्या प्रयत्नाची संयुक्त राष्ट्राने प्रशंसा जरी केली असली तरी UNच्या अंदाजानुसार 2019-21च्या दरम्यान भारतातील गरीब लोकांचं जे प्रमाण आहे ते अद्यापही काही कमी झालेलं नाही. थोड्याफार प्रमाणात जरी कमी झालेलं असलं तरी विशेष लक्ष द्यावं असं काही झालेलं नाही. भारतातील अजूनही जवळजवळ एकूण लोकसंख्येपैकी म्हणजे भारताची लोकसंख्या 1.5 अब्ज जरी असली म्हणजे 150 कोटी असली तरी त्यापैकी जवळजवळ 47 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली किंवा अत्यंतिक गरिबी आहेत आणि या सरकारला त्याचं काहीच वाटत नाही आहे. म्हणजे हे लोक त्यासाठी काम करत नाही आहेत. गरिबी प्रपदानेच राहतात आणि हा जो कार्यक्रम आहे हा 1971 पासून 77 पासून हा इंदिरा गांधीच्या गरिबी हटाव अद्यापही त्यांची गरिबी हटलेली नाही आहे. म्हणजे 1977ला 78ला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जो नारा दिला होता की या देशातील गरिबी हटेल, परंतु अजून काही या देशातली गरिबी हटलेली नाही. आणि किती दिवस 2025 चालू झालेले आता आणि 1977-1971 पासूनच ही गरिबी हटावची घोषणा चाललेली आहे इंदिरा गांधीच्या काळापासून देखील. परंतु आता हे राज्यकर्ते आपापल्या वैयक्तिक श्रीमंती किंवा वैयक्तिक आपण श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या गोतावळ्याला श्रीमंत करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या गोतावळ्यालाच नोकऱ्या, आपल्या गोतावळ्याचा राजकीय पदं आणि आपल्या गोतावळ्यांना शिक्षण, आरोग्य वगैरे सगळ्या सुविधा आणि पेन्शन वगैरे घेऊन हे आपापलाच व्यवस्था करण्यासाठी राहिलेले आहेत आणि त्यासाठीच ते लोक निवडून देतात. आणि गरीब लोक काय तर एक 500 रुपये मिळाले, 1000 रुपये मिळाले, 2000 रुपये मिळाले तरी तात्कालिक विचार करून तेवढेच मिळाले, चला यांना मत, आम्हाला त्याशी काही घेणं नाही, पुढं तुम्ही काय करता ते. तर या पद्धतीची परिस्थिती आज भारतामध्ये आहे आणि अद्यापर्यंत ही गरिबी काय हटलेली नाही. आणि वर्ल्ड बँक आहे तिनं देखील आता एक वेगळा अहवाल दिलेला आहे. त्याने काय सांगितलं, 10 वर्षात 17 कोटी भारतीयांची गरिबी हटली असं केलं आणि नोकऱ्यामध्ये वाढ झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ती जी आहे की गरिबी कुठं हटली, तर ग्रामीण क्षेत्रामध्ये गरिबी फक्त 1-2% हटलेली, पण शहरी भागामध्ये ती 1.1% एवढी घातली. आणि बेरोजगारीचा दर आहे हा 29%. म्हणजे 30% जवळजवळ युवक हे उच्च शिक्षित युवक असून 13.3% म्हणजे जवळजवळ 50% हे बेरोजगार युवक आहेत. आता त्याच्यामध्ये गरिबी निर्मूलनामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या 5 राज्यांनी चांगली कामगिरी केली. म्हणजे हा अहवाल वर्ल्ड बँकेचा आहे. तरी या राज्यात देशातील 65% अत्याधिक गरीब लोक होते. गरीब साधे नव्हते, ते अत्याधिक गरीब लोक या राज्यामध्ये आहेत. आणि 1919 ते 21च्या आकड्यानुसार अजूनही 54% अत्याधिक गरीब आहेत आणि 51% गरीब अद्यापही राहत आहे. आता ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती उच्च शिक्षित युवकांना सतावते. नोकरीची चिंता त्यांच्यामध्ये आहे. युवकामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे 13.3% आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या युवकामध्ये बेरोजगारी साधारण 30% इतकी आहे. त्यामुळं शेती, कृषी व्यतिरिक्त फॅक्टरी, दुकान, कार्यालय इतर ठिकाणी असलेल्या नोकऱ्यामध्ये केवळ 23% कायमस्वरूपी आहेत. बाकीच्या सगळ्या अस्थायी किंवा तात्पुरत्याच नोकऱ्या आहेत. आणि ह्या ज्या 70% तात्पुरत्या किंवा अस्थायी ज्या नोकऱ्या आहेत किंवा करार स्वरूपाच्या नोकऱ्या आहेत, तात्पुरत्या किंवा आपण वेगळ्या स्वरूपामध्ये जर म्हटलं, शेतीचे संबंधित रोजगार हे जवळजवळ पूर्णतः अस्थायी स्वरूपाचेच आहेत. म्हणजे हे जर केलं तर किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देखील हे रोजगार आहेत. मग नोकऱ्याची जे उपलब्ध आहे ती 77% तात्पुरत्या स्वरूपातली आहे आणि 23% कायमस्वरूपी नोकऱ्या आहेत, ह्या सरकारी नोकऱ्या. त्यामुळं ह्या बेरोजगारी जी आहे ती नष्ट करण्यासाठी सरकारला फार मोठं पाऊल उचलावं लागणार आहे. कारण तात्पुरत्या नोकऱ्या मिळून काही बेरोजगारी हटणार नाही आहे. म्हणून यांना स्थायी नोकऱ्यामध्ये वाढ करावी लागणार आहेत. आता जरी थोडी आशा या वर्ल्ड बँकेने दाखवली असती तरी भारतामध्ये एक मागच्या दशकभरात किंवा त्याच्या 2 दशकामध्ये
15, 16, 17 कोटी लोकांना अत्याधिक गरिबीतून, म्हणजे त्यांना काहीच खायला सुद्धा नव्हतं, उपास पडत होते, त्यांना कसं तरी खायला मिळालेलं आहे. अशा पद्धतीचं एक केलं, अत्याधिक गरिबीतून यांना बाहेर काढलं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वर्ल्ड बँकेच्या पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ या अहवालामध्ये त्यांनी तसं सांगितलेलं आहे. आणि आपला देश हा 171 म्हणजे 17.1 कोटी लोकांना अत्याधिक गरिबीतून बाहेर काढलं, म्हणजे 17.1 म्हणजे 17 कोटी लोकांना त्यांनी गरिबीतून काढलेले असं. आणि अद्यापही 47 कोटी लोक गरिबीत आहेत, म्हणजे आणि ग्रामीण आणि शहरी गरिबीत फरकही आता जवळजवळ 7% आहे, असून थोडासा त्यामध्ये कमी झालेला आहे. आणि अत्याधिक गरिबीचा दर 16% वरून शहरी भागामध्ये कमी झालेला आहे थोडासा. आणि वर्ल्ड बँकेने तर आता असं सांगितलं आहे की भारत आता लोअर मिडल इन्कम देशाच्या श्रेणीत सामील झाला. लोअर मिडल इन्कम, लोअर म्हणजे कमी मध्यम उत्पन्न, मध्यम उत्पन्नाच्या देशामध्ये हा देशाचा क्रमांक लागलेला आहे. तर आणि आपल्या देशातील गरिबाचा दर हा एक 26-27% आलेला आहे. पण महाराष्ट्राचा जो विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये ज्या दारिद्र्य रेषेखालील ज्या कुपनं जर आपण बघितलं किंवा शिधापत्रिका बघितल्या, ह्या 25% अद्याप दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत. मग यांना दारिद्र्य रेषेखालीच्या वर आणण्यासाठी सरकार काहीच प्रयत्न करत नाही का? त्यांना ह्या कुपनं ते दिसत नाहीत का? ही लोक शिधापत्रिका घेतात, यांच्यासाठी यांना फक्त अन्न आणि भोजनच द्यायचं कमी किमतीत 2 रुपये किलो नाही, एवढा सरकारचा विचार आहे का? त्यांना राहायला घर नाही आहे, त्यांचं कुपोषण आहे, त्यांच्या हाताला रोजगार नाही आहे किंवा काहीच नाही. म्हणजे तुम्ही हे मोफत देण्याचा जो प्रयत्न चालवला आहे तो ह्या देशाला कुठं घेऊन जाणार आहे? तर या सर्वाधिक अत्यंतिक गरिबी असलेल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सगळ्या ह्या शिधापत्रिका नष्ट करण्यात जर आल्या दारिद्र्य रेषेखालच्या, म्हणजे त्यांना उच्च उत्पन्न करून त्यांना रोजगार देऊन किंवा त्यांना सर्व प्रकारचं अन्न वस्त्र मिळवण्यासाठी, पुरेसे उत्पन्न त्यांना मिळवण्यासाठी पैसे देऊन किंवा भांडवल उभं करून एखादा उद्योग व्यवसाय, नोकऱ्या वगैरे करून त्यांना या पद्धतीने एक या दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण असं काही घडत नाही आहे. आणि ह्या ज्या शिधापत्रिका आहेत त्या महाराष्ट्राला मान खाली घालवणार आहे. आणि त्यामुळं हे 25% जर लोक ह्या दारिद्र्य रेषेखाली असले तर आमच्या श्रीमंतीचा काय फायदा? ह्या मोठमोठे की 50-50 पोलीस घेऊन फिरणारे मंत्री आणि त्यांना एकंदरीत दृष्टिकोनातून कोट्यावधी रुपयाचं 4,000 रुपयाचे कंत्राट देणारे मंत्री आणि एक मोठमोठ्या ताफ्यातून 50-50 गाड्या घेऊन फिरणारे मंत्री, मुख्यमंत्री, तर हे रुबाब का गाजवतात मला हेच समजत नाही आहे. तुम्ही पण दारिद्र्य रेषेखालचं जीवन बघा आणि त्यानुसार तुम्ही एक प्रयत्न करा ना. का तुम्ही तुमची संपत्ती वाढवता आणि लोकांना दारिद्र्य रेषेखाली निर्माण करता. त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाची अशी आहे की यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी करावी लागणार आहे की यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. तेव्हा ही दारिद्र्य निर्मूलन होऊन हे 25% जे दारिद्र्य रेषेखाली लोक आहे यांचं जीवनमान सुधारेल. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने बघत असतात. आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.